कुणाच्याही सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष साध्य होतं ना आनंद मिळतो. म्हणूनच माणसाने स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करावी. यश नक्की मिळेल. परमेश्वराची पूजा करत राहाल तर एक वेळ ती साध्य होणार नाही, पण गुरुचा हात धराल तर तो तुम्हाला परमेश्वरापर्यंत नक्की घेऊन जाईल. परमेश्वर कोपला तर गुरु तुमचा हात धरेल, पण गुरु कोपला तर परमेश्वर सुद्धा काही करू शकणार नाही. गुरु करा, गुरु जपा तरच उद्धार आहे. आणि म्हणूनच या चरित्राला दत्त चरित्र नाही तर गुरु चरित्र म्हणून संबोधलं जातं.